गाडीत आहो जयश्री सोबत. अलकाताईच्या बहिणीच्या हॉटेलला चाललो आम्ही आता. तर गाडीतलं पेट्रोल संपलं होतं म्हणून आम्ही दोघी पेट्रोल पंपावर गेलतो. तर इतकं ट्रॅफिक जाम झालंय पुण्यातलं, तुम्हाला दाखवते मी. आता कोरेगाव पार्क कल्याणी नगर एरियामध्ये आम्ही दोघी. तर मजा पण इथे पावसात, पण ट्रॅफिक जाम झाल्यामुळे चिडचिड होते. मैत्रिणी बसल्या तिकडे हॉटेलवर. चाललोय आम्ही आता, तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो. सो वेलकम गाईज, आपण आलो आहोत अनुराधा फूड स्टॉलवर, जे की आहे कल्याणी नगरला डी मार्टच्या शेजारी. तिथं आता मी जेवण आणि नाश्त्याचा लुप्त उठवणार आहोत लवकरच. ह्या फूड स्टॉलची ही मालकी, अनुराधा फूड स्टॉलची मालकी नाही बरं. हे सगळ्यांनी या. आम्ही तर आता फुल टू धमाल करणार होतो, आता मस्त जाऊन खाणार आहोत आणि ह्यांना पण भेटवायचं म्हणून. अलकाताईची बहीण आहे. या तुम्ही सगळ्यांनी यायचं, तर ऑर्डर पण द्यायची आणि ऑनलाईन पण आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सगळ्या पाठवते, तुम्ही मागवायचं. हो का, मागं चाललंय, काम चाललंय. 2-3 मुली ठेवले, 2-3 मुलं आहेत. सगळ्यांचं जबरदस्त. कल्याणी नगरमध्ये, कल्याणी नगरचं मोठं डी मार्ट आहे ना, त्याच्या शेजारीचं अनुराधा फूड स्टॉल. तिथून एकदम तुम्हाला पार्किंगला सुद्धा काही स्टेशन नाही. डी मार्टला गाडी लावायची, आम्ही तसंच केला. तसं तुम्हीच करायचं. आणि घरगुती सगळं जेवण A1 क्वालिटीचं, एकच नंबर. सगळे एकदम भारी ऑइल, सगळं A1. मासवडी, पुरणपोळी आणि वेगवेगळे डिशेस, सगळे म्हणजे जुन्यातले जुने डिशेस. सँडविच नवीन, परत सगळं तुम्हाला जे पाहिजे ते सगळं अवेलेबल आहे. चहा कॉफी तर सगळ्यात आहे. लवकर यायचं, पटकन यायचं. चला आता आम्ही ताव मारतो, तुम्ही बघा नंतर दाखवते. तर आलो तर आम्ही सगळ्याजणी बसलोत आता मस्त. तर तिकडे फुल तयारी चालली आहे आमच्या नाश्त्याची, जेवणाची, वेगवेगळे मेनू बनवण्याची तयारी चालली आहे. तर ते मेनू बोर्ड पण लावला आहे. ताई सांगतायत हे तुम्ही हे खावा, नंतर ते खावा, ते खावा, असं त्या सांगतायत. हो का, मेनूचं बघा. आलू पराठा, ते मेथी पराठा, पुन्हा पुरणपोळी पण मिळते, पण आज नाही आहे पुरणपोळी. मासवडी, बटाटा रस्सा, हे व्हेज पुलाव, सगळं ऑल इथं सगळं मिळतं. आणि मेन म्हणजे घरगुती पद्धतीचं जेवण आहे. ते स्वतः बनवतात, स्वतः सर्व्हिस देतात. त्याच्यामुळं मला खूप छान वाटलं. आणि इथं वरती बघा तुम्ही, सगळे बनवायला लागले. त्यांचं क्लिनिंग जबरदस्त आहे, म्हणजे एकदम स्वच्छता मला आवडली. तर हे मला तुम्हाला सांगू का, हे फूड स्टॉलच खूप आवडलं. म्हणजे सगळंच आहे त्याच्यामध्ये, बघा ना, मस्त त्याने घरगुती पद्धतीचं सगळं जेवण, व्यवस्थित क्लिनिंग आहे, व्यवस्थित सगळंच. आणि तुमचं पोट भरतं. आणि मेन म्हणजे आजकालच्या जेवणाला क्वालिटी नाही आहे. आपण पैसा किती दिलो तर क्वालिटी मिस करतोय कुठंतरी. तर इथं क्वालिटी पण आहे. घरगुती पद्धतीचं जेवण असल्यामुळे डायजेशनला पण काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सगळे आणि आपले पण आहे जेवणामध्ये. आपल्या घरी कसं आपण आपली आई बहीण सगळे प्रेमाने वाटतात, तसंच वाटतं इथं. तर आता इथं समोर कस्टमर आला आहे, तो मागतोय आता. तर मी पाठीमागच्या बाजूनं पण मला उत्सुकता होती, बघायचं होतं सगळं. तर मी पाठीमागून शूट करते, सगळं व्यवस्थित जिथले. तर मेन म्हणजे मध्ये CCTV कॅमेरा आहेत, वरती एक चिमणी पण आहे सगळा धूर जाण्यासाठी. एक्झिट फॅन आहे तो का समोर दिसतोय. तर सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं खूप छान वाटलं. पावसाचं वातावरण होतं, गरमागरम जेवणाचा लुप्त उठवणार आहे आता. बघा, यम्मी डिलिशियस जेवण आपके लिए तैयार है, चलो हम लुप्त उठाते हैं, आप भी उठाइए. एकदम मस्तच, एकच नंबर. आरती आवडला का सँडविच? मस्त. बघूनच खाऊशी वाटतं मला, तोंडाला पाणी येते ना बघून बघून. तुमच्या सगळ्याच्या पण येते. मग या इथं कल्याणी नगरला, कल्याणी नगरच्या डी मार्टच्या शेजारी. वंदना दीदी, आपका क्यों आए हो यहाँ पे? वंदना दीदी क्यों आए हो? बहन का क्या बोलते हैं इसको, क्या खोलते हैं इसको? मिनी स्टॉल होटल, मिनी स्टॉल होटल खोले हैं, तो उसका हम टेस्ट करके आपको रिव्यूज बताएंगे. हाँ, कैसा है कुछ नहीं है ना. सांगा आता तुमचे रिव्यूज. आता आम्ही अलकाताईंच्या बहिणीच्या, म्हणजे यांचं नाव काय, राणीच्या मिनी स्टॉलमध्ये आलेलो आहे आम्ही. फूड स्टॉल मध्ये आलेलो आहे. आम्ही टेस्ट करून तुम्हाला रिव्ह्यूज देऊ, तेव्हा तुम्ही पण या इथं टेस्ट करायला. स्पेशलिटी सांगा बरं, काय आहे इथली स्पेशलिटी? मासवडी थाळी, ती टेस्ट करायची आम्हाला. सँडविच, पुरणपोळी पण मिळते ना? पुरणपोळी पण आहे ना? पोळी पण आहे, आलू पराठा आहे, व्हेज ग्रिल सँडविच आहे, स्प्राउट्स आहे. जे तुम्हाला पाहिजे आवडेल ते तुम्ही ऑर्डर करू शकता. कुठे आहे सांगा ॲड्रेस? कल्याणी डी मार्टच्या शेजारी आहे.
नक्की भेट द्या तुम्ही, खूप छान आहे आणि पौष्टिक, मेन म्हणजे पौष्टिक. येऊ का मी नाही आमच्या जयश्रीने बघा पौष्टिक मेथी पराठा घेतलेला आहे. हा तिला पौष्टिकच लागतं आले सगळं. ते आले. आली मासवडी स्पेशल. काय काय आणलं अलका ताई? मासवडी स्पेशल स्पेशल थाळी घ्या. मला मासवडीची टेस्ट करायची. आरतीला मासवडी लई आवडते, फेमस. खूप आवडते पण टेस्ट पण खूप छान. ते मासवडी तुम्ही पण खाऊन बघा. हा बघते बघते, तुम्ही टेस्ट करा सगळे. या खायला दाखवा, इकडे इकडे घ्यायला दाखवा. हा आता तुम्ही खा, तुम्ही खा. मी खाते, मला चारले. मस्त यम्मी. तू काय स्पेशल बनवते सांग बरं. मी ते सँडविच, आपले व्हेज बिल सँडविच आहे, देन आलू पराठा आहे, मेथी पराठा आहे, देन आपली मासवडी थाळी पण स्पेशल असते. डे वाईज जसं आहे तसं आपण स्पेशालिटी डे वाईज ठेवतो. ओके. आणि देन आपलं मील बॉक्स पण असतो. डे वाईज मेनू डिसाईड करता ना तुम्ही? आणि आपलं फुल्ली होममेड जे आहे घरगुती पद्धतीचं जेवण ते सगळं आपण घरगुती पद्धतीनेच करतो. हां हां. गरम गरम आहे. खाऊन बघ राणी, आवडत स्पायसी. सावकाश करा, एवढं काय करणार. ती बोलती ना, तिला शिरा खूप आवडतो. ते घे. ओके, कॅच कर. ये शीरा प्रेमी है. शिरा वंदना दीदी का फेवरेट मेनू शिरा, साजूक तुपातला शिरा. काही सोडणार नाही मी, सगळं खायचं, सगळं टेस्ट आहे. व्हेजिटेबल बिर्याणी पण खूप सुंदर बनवली. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सेपरेट व्हेज बिर्याणी घेऊ शकता. सर्विस एक नंबर. नमस्कार. तर हा आपला फूड ट्रक सायबेज IT पार्कच्या इथे आहे. कल्याणीनगर DMartला लागूनच आपला फूड ट्रक हा आहे. इथे आपण हे सगळं जेवण जे आहे आपण घरगुती पद्धतीने बनवून देतो. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल मसाले, कलर्स हे आपण कोणतेही वापरत नाही जेवणामध्ये. यामध्ये ऑफिसचे जे लोक आहेत ते चांगल्या प्रकारचे जेवण देण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण आमच्या या फूड ट्रकला अनुराधा एकूण नक्की भेट द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. जर तुम्हाला प्रत्यक्ष इथे येणं शक्य नसेल तर आमच्या स्विगी आणि झोमॅटोवरनं ऑर्डर करण्याच्या लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकत आहोत. तर त्या लिंक्सवरून तुम्ही हे जेवण नक्की ऑर्डर करा आणि आम्हाला तुमचा फीडबॅक नक्की कळवा. धन्यवाद. मला राणीताई ना शिरा सर्व करतायत. छान आहे शिरा. कोणी बनवलाय? तुम्हीच बनवलाय? हो, मस्त बनवलं. लांबून टेस्ट करा, सगळं टेबल आहे. मेथीचे पराठे जाते घरूनच मध्ये पीठ वगैरे मळून देते. आणि भाज्या आपलं छोले, काल छोले भाजी होती आणि सुकी भाजी एक थाळी आणि मसुरीची थाळी, 2 थाळ्या रोज असतात. हो, 10,000 पर्यंत चांगलं आहे का? नाही कोणतं फुलेलं वाटतं म्हणजे म्हणजे पण आपलं आहे ना ऑनलाईन चालू झालं ना, ऑनलाईन आहे. हो का? ऑनलाईन जास्त आहेत का? ऑनलाईन जास्त आहेत. ऑनलाईन खूप आहे. मॅगी आपण इथं आपल्याला इथं किती माहीत नाही मला इथं किती आहे, पण बाहेर आपण 100
घ्यायचा तरी पण घ्या. तुम्ही घरून पण करता का? घरून अजून नाही चालू केलं, पण आता आपल्याला 250 मुलांचं पिझेला बनवायला ऑर्डर आली. हो ऑर्डर आली. सो एक तारखेपासून बनवायचं आपल्याला. त्याच्यात खूप वेळ खूप म्हणजे ते मुलांची कंपल्सरी जाईल आणि मग अजून वाढत जाणार आहे आपल्याला. फक्त टेस्ट अशी पाहिजे ना त्यासाठी. भाज्या मी स्वतः बनवणार, बाकी चपाती वगैरे मग त्याला वेटर वगैरे ठेवणार आपण. मग नंतर फ्राय करून मग वाढणार भाजी आणि आजकाल जास्त ऑइली नको म्हणतात. आपलं ऑइली नाही, आपण हॉटेलला गेलं तर ऑइली खूप असतं खायला. पाहिजे मेथीचं पराठा वगैरे नाही नको. त्या अशाच आहेत. काय सांगू 24 तास आणि मनू तुला मिस करते का? मनूला मिस करते. रात्री 12पर्यंत अवेलेबल आहे, तुम्ही कधी येऊ शकता. मस्त करता म्हणून म्हणून पोटभर खाली आता बघा. हो का दाबून सँडविच चाललं हे. थोडंसं अजून चारलं असतं, थोडंसं सर्व केलं असतं तर भारी वाटलं असतं. तिच्या मम्मीनं पण खूप छान सर्व्हिस दिली, एकच नंबर. त्या दोघींनी पण खूप छान सर्व केलं. त्यांनी त्या दादांनी सगळं मॅनेजमेंट करतात. ऑफिसचं पण इथलचं पण. गेट फॉर ग्रो आणि गेट टू हायर आपली नावाची कंपनी आहे. जी गेट फॉर ग्रो नावाची कंपनी जी आहे ती हॉटेल आणि रेस्टॉरंटला पण जे कन्सल्टेशन, मेन्यू डेव्हलपमेंट आणि क्लाउड किचनचे जे काम आहे ती गेट फॉर ग्रो कंपनीमध्ये होतात. तर गेट टू हायरमध्ये सगळी HRची कामं होतात. लाईक स्टाफिंग, लाईक हॉटेल अँड रेस्टॉरंटला काही स्टाफ प्रोव्हाइड करायचं असेल तर ते आपण करून देतो. आणि आपलं एक ॲप पण आहे, म्हणजे पोर्टल आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये आता हॉटेलवाल्यांना कसं थोडंसं म्हणजे मॅनपॉवरसाठी थोडासा त्रास होतो, पण आपण अशी सोय त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे की लाईक पोर्टल. आपलं जॉबचं पोर्टल कसं IT असू दे किंवा अदर फील्डमध्ये कसं असं पण नोकरीवरून वगैरे आपण त्याच्यावरती अप्लाय केले की आपल्याला जॉबचं पोस्टिंग वगैरे होतं. तसंच आपण हॉटेल अँड रेस्टॉरंटसाठी पण पोर्टल ओपन केलेलं आहे. त्याची लिंक वगैरे पण आपण बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करूया. थँक्यू. कंपनीच्या ओनर कोण? ओनरचं नाव सांगा. आणि आपल्या कंपनीचे जे ओनर आहेत ऋतुजा थिटे आहेत. ते आता सध्या मिस करतोय आम्ही. त्यांना मीटिंग्स वगैरे असते, त्यांचं शेड्यूल खूप त्यांना busy आहे. टाइम नसतो. आता आपल्या पुढच्या सगळी इन्फॉर्मेशन माझे जे ओनर आहेत दुसरे को फाउंडर अजय कुलकर्णी ते देतील. थँक्यू. अलकाताई तर तुम्हाला माहितीच आहेत, अलकाताईच्या बहीण आहे ते. ह्यांचं फूड स्टॉल आहे एकच नंबर बघा. हां आणि जेवढे आम्ही आयटम जेवलो एकच नंबर होते सगळे. अलकाताई सांगा कसं वाटलं? एकदम छान, खूप छान होतं, बरं वाटलं. घर नाही फुल एन्जॉय केलो म्हणा की. हा बरं नाही वाटलं भारी, बेटर. हां हां खूप छान. अर्ध यम्मी होता. यम्मी यम्मी. वंदना दीदी शीरा कैसा था? बहुत अच्छा, हाँ एक नंबर. अभी पार्सल मंगाएंगे ना. ग्रेड दिया है. ए ग्रेड ए ग्रेड. खूप छान होते. व्हेज पुलाव पण छानच होता, एकदम स्पायसी मध्ये पण छान होता आणि व्हेजिटेबल्स पण खूप छान होता. रेमन आले, रेमन आता इकडूनच आहे ना. व्हेज रेमन हो, याला खूप मागणी आहे ऑनलाईन. डाएटसाठी आहे ते. हो, डाएटसाठी. अलकाताई टेस्ट करा डाएटसाठी. डाएटसाठी घ्या सगळेजण घ्या. नाही तुम्ही घ्या आधी, तुम्ही तेच करा. दोन आहेत. हे दोन आहेत का? नाही तुम्ही खा आधी. नाही सर. अरे घे ना. अरे घ्या कोणतरी एकमेकांना ढकलू नका उगं. काही नाही उचल उचल. अरे ह्याच्यामध्ये तर मॅगी पण दिसायला लागली. मस्तच आहे. मी तर नवीनच डिश मी पहिल्यांदाच ऐकली, मग पण छान लागतं. इधर पाणी पाणी. नाव काय याचं? रेमन म्हणतात त्याला. रेमन रेमन. रेमन हो. रेमन डिश. हो रेमन. मस्त आहे. डाएटसाठी. सोनाली
डाएट स्पेशलिस्ट रेमंड डिश. सगळ्यांनी अर्धा अर्धा किलो बारीक व्हा ग. जण खाली, अजून मी खाली नाही म्हणजे मी होणार नाही बारीक. वंदना दीदी खाओ, 1 kg कम हो जाएगा. खाओ ना, टेस्ट करो. हाँ, मुझे और पतली करना है आपको. हाँ फिरो सोनाली, मी कसं सांगितलं ती मॅगी कसं खायचं तसं खायचं, असं करू करू खायचं. व्हिडिओ चालू आहे. हाँ कसं असं करू करू वडा ग आरती. हाँ ऐसे भी खाने में बहुत मज़ा है. अगर आपको भी ऐसा खाना है तो आ जाइए अनुराधा फूड स्टॉल. प्लीज वेलकम. आता माझी टर्न आहे. खाल्लंय ना. कसं झालंय? हे अक्का घे ना ग. असं दोघी दोघी रोडायचं असते माहितीये का. हे अक्का तू पण ओढ ना. सगळेजण या खायला. चला बस राणी. अरे एकाला डब्बा घेऊन असं पुढे अरे नको खूप झालं. एक समोर असलं ना ते आपोआप. मस्त एकच नंबर दीदीचे आणि काय रेमंड आणि डायटिंगसाठी स्पेशल आहे माहिती आहे का. मॅगी पण खाल्ल्याचा आनंद आहे, वजन कमी होतं, त्यासाठी लवकर भेट द्या. कल्याणी नगर डीमार्टच्या शेजारी अनुराधा फूड स्टॉल. प्लीज वेलकम. अनुराधा फूड स्टॉल ना. अनुराधा पडवाल नाही, अनुराधा फूड स्टॉल परत मेन्शन करते. आणि एकदा नक्की भेट द्या. हा सोनाली सांगायला लागले नक्की भेट द्या. तिनं भाऊना घेऊन येणार आहे म्हणे. तू बरं का पोरांना बिरांना घेऊन येणार आहे सोनाली. त्यांना पण घेऊन येणार आहे नक्की. आणि आरती पण येणार आहे भाऊना घेऊन आले असते. त्याने आता नाही तिथं बाहेर लांब आहे तिकडं. आणि आमच्या साहेबाला मी घेऊन येते पुन्हा. मस्त आहे. कशी कॉफी पिली आता बघा. हॉट कॉफी हॉट बरसात की मौसम में थोडंसं गोड पाहिजे है ना. हाँ हाँ नाही नाही सॉल्ट नाही. चीनी चीनी. ब्राऊन नको काळ होते माणूस. ब्राऊन केलं ब्राऊन नको काळ होते माणूस केलं. छान झालं ना. अरे पहिलं बोलला असतं ना आम्ही चहाच घेतला असता. खूप छान झालं चहा. कांद्याची वगैरे आलं इथे. अरे आम्ही चहाच घेतला असता. इसको स्टर कर लेना. आप ही करके दे दो, हमें नहीं आता ये. नहीं करेंगे. आपका वीडियो ले रही हो. साखर कमी होती म्हणून मी साखर टाकायला सांगितली त्यांना. असं साखर टाकतात बघा. ट्राई किया मैंने, वो सबसे बेस्ट है, हमारा स्पेशल है. आप पहले बताते तो मैं वही बट आपको बोला ज़्यादा स्वीट नहीं चाहिए. मुझे तो ज़्यादा स्वीट नहीं. ये लोग दोनों ज़रा ज़्यादा. सर्विस अच्छी है. फूड इंडस्ट्री में मैम क्वालिटी और कस्टमर सर्विस
क्वालिटी वही सेम टिल द एंड रहनी चाहिए। अच्छा है, टेस्ट अच्छा है। अभी बारिश है इसीलिए हॉट ली है, नहीं तो कोल्ड वाला ही ले लेते।